नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला एक गृहिणींच्यासाठी एकदम आवडीचा विषय सांगणार आहे की गृहिणी रोज कसं साडी घालतात, साडी घातल्यानंतर रोज कसं चांगलं दिसलं पाहिजे यावर मी थोडंसं बोलणार आहे. तर काय करायचं, स्वतः छान राहायला पाहिजे. त्यासाठी आधी स्वतः छान राहायचं. तर आपण घरच्यांच्याकडे लक्ष देऊ शकतो, स्वतःकडे लक्ष द्या, फिट राहा, व्यायाम करा. स्वतःसाठी निदान 15-20 किंवा 1 तास तरी द्या. 1 तास देणं म्हणजे मोबाईल बघणं नाही. तर काय करायचं, मी एक टिप सांगणार आहे, एक 4-5 टिप सांगणार आहेत. आधी काय करायचं, आपण जर स्टायलिश दिसण्यासाठी साडी घातल्यानंतर रेग्युलर, तर काय करायचं, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातलं पाहिजे. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हा खूप सारा ट्रेंड निघलेला आहे. साडीवरचे ब्लाऊज शक्यतो शिवायचे टाळावे, कारण कसं ते कॉन्ट्रास्ट नाही दिसत. आत्ता पण मी घातलेलं आहे बघा, कॉन्ट्रास्टच घातलेले आहेत ब्लाऊज, तुम्हाला दिसत असतील फोटोमध्ये. असे तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घाला. जर तुम्ही साडीवर ब्लाऊज पीस असेल तर तो ब्लाऊज पीस न शिवता तुम्ही दुसऱ्या साडीवर कॉन्ट्रास्ट होते का बघू शकता. आणि त्या साडीवर नसेल तर तुम्ही एखादा पीस आणून तुम्ही ट्राय करून शिवू शकता. त्यासाठी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ही एक चांगली टिप आहे. आणि मेन म्हणजे ब्लाऊजचं फिटिंग पण चांगलं पाहिजे. जर तुम्ही ब्लाऊज घातलेला आहे आणि ते शोल्डरमधून पडत असेल, कारण कधी तब्येत जाड होत असते, कधी बारीक होत असते, तर ते पडलं नाही पाहिजे, हे पण आहे. आणि काय, डेली साडी जर घालत असतील तर मोठ्या मोठ्या बॉर्डरच्या साड्या नाही घातल्या पाहिजेत. तर कशा घातल्या पाहिजेत, एकदम सिंपल नाजूक अशा रोज साड्या घातल्या पाहिजेत. ज्या बायका जाड आहेत त्या बायकांनी काय केलं पाहिजे, तर कोपरापर्यंतचे ब्लाऊज शिवले पाहिजेत. ते खूपच ह्याच्यापर्यंत एकदम शॉर्ट बाही अजिबात चांगली दिसत नाही, त्यामुळे ते माणूस खूप जाड दिसतो त्याच्यामुळे, हे पण आहे. परत काय करणार आहे, ज्वेलरी आपण बघणार आहे. ज्वेलरी पण कशी आकर्षक ज्वेलरी घालायची, म्हणजे असं खूप सारखं हेवी नाही घालायचं. छोटंसं मिनी घंटण असतं ना, मंगळसूत्र, ते घातलं तरी चालतं. जे ऑफिसला जाणाऱ्या बायका आहेत त्यांनी हातात घड्याळ आणि एका हातात बांगडी जरी घातली तरी पण चालते. तसेच साडी पिन जर तुम्ही करत असाल तर ती बॉक्स पिन वगैरे करू नका. बॉक्स पिन एकदम घाणेरडी दिसते. ज्यांना आवडत असेल त्यांनी पण ते करणं टाळा. एकदम साडीची पिन कशी एकदम बारीक केली पाहिजे. जास्त मोठी साडी पिन केली तर ती कशी एकदम चांगलं नाही दिसत. त्यामुळे साडी पिन करताना पण एकदम छोटीशी करायची. तुम्हाला वन साईड आवडत असेल, पण ते डेली रुटीनमध्ये कसं तुम्ही कॅरी करणार ते पण तुम्ही बघू शकता. त्यासाठी पिन पण खूप महत्त्वाची आहे. आणि सिंपल साड्या घालणं खूप गरजेचं आहे. मोठ्या बॉर्डरवाल्या साड्या अजिबात चांगल्या नाहीत वाटत. त्यासाठी बायकांनी हे केलं पाहिजे, तर तुम्ही खूप स्टायलिश दिसाल. त्यानंतरची ट्रिप आहे की ज्वेलरीचं सांगितलंच आहे मी. एकदम छोटं मिनी घंटण घालायचं आहे. कानातले पण छोटे छोटे घालायचे आहेत, मोठे मोठे घालू नका. आणि थोडीशी लिपस्टिक जरी लावली तरी चालेल. लिपस्टिक म्हणजे काही हेवी नाही लावायची. आपला लिप बाम असतो तो जरी टच केला तरी चालतो, खूप चांगलं दिसतं. त्याचबरोबर आपल्याला हेअरस्टाईल बघायचे. हेअरस्टाईल पण तुम्हाला कोणाला हेअर सोडायला पण आवडतात, जसे आता मी सोडलेले आहेत तुम्ही. आणि स्ट्रेट लुक पण खूप चांगला दिसतो. ज्यांना परवडणार आहे त्यांनी तुम्ही स्ट्रेट लुक पण करू शकता. आणि व्यवस्थित केसांची पण आपण काळजी घेतली पाहिजे. तसंच काय करायचं आहे आपल्याला, ज्यांना आंबाडा आवडतो, आंबाडा म्हणतात ना, तो गोल आंबाडा पण तुम्ही घालू शकता. थोडंसं क्लचर लावू शकता, ते पण खूप छान दिसतं. बन घालतो ना तसं हाय पोनी पण घालू शकता. वेगवेगळ्या हेअरस्टाईल रोज केला तर खूप चांगलं दिसतं आणि आपण खूप स्टायलिश दिसतो. फक्त सणावाराला स्टायलिश दिसलं पाहिजे असं काही नाही आहे. जे की ह्या फोटोमध्ये मी एका सणाचा फोटो लावलेला आहे. आणि बांगडी पण हातामध्ये 4-5 घातल्याच पाहिजे असं नाही. बांगड्या घाला हातात, पण 1-2 फक्त घातली तरी चालेल, त्यामुळे स्टायलिश लुक येतो. आणि टिकली एकदम तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार तुम्ही मोठी टिकली, छोटी टिकली लावू शकता. मला कंपल्सरी मोठी टिकलीच लावावी लागते, कारण मला छोटी टिकली अजिबात चांगली दिसत नाही. आणि आता स्लीव्जमध्ये पण कशा पफच्या स्लीप, अशा फुग्याच्या बाह्या म्हणतो बघा, त्या फुग्याच्या बाह्या पण खूप चांगल्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही फुग्याच्या बाह्या पण हे करू शकता. आणि पदर नेहमी आपल्या पायाच्या पोटऱ्यापर्यंत काढावा, म्हणजे चांगला दिसतो. आपली हाईट पण दिसते, म्हणजे गिड्डी दिसत नाही. जरी हाईट असेल तर एक फोटोमध्ये ना आपली हाईट कमी दिसत असते, त्यामुळं ते नका करू. त्यानंतर आपले वेल ग्रूम आपण राहिलं पाहिजे, म्हणजे आयब्रोज वगैरे केलं पाहिजे, वॅक्सिंग वगैरे केलं पाहिजे. आजकाल आपण तेवढे पैसे तर खर्च करू शकतोच, त्यामुळे ते केलं की आपला खूप चांगला लुक दिसतो. नेलपेंट लावत असाल तर नेलपेंट आपल्या डार्क कलरचे लावू नका, नूड कलरचे लावा, म्हणजे जाताना ते घाण दिसणार नाही. एक जण डार्क कलरचे आवडतात, गोरे गोरे असतात ते, आणि ते जाताना एकदम घाण दिसत असतं. त्यामुळे नूड कलरचे लावलं तर ते जाताना घाण दिसणार नाही. असं तुम्ही करत जावा. आणि अजून तुम्ही हेअरस्टाईलचं सांगितलं. अजून तुम्हाला काय इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुम्ही स्वतः आपण रोज आपण यूज करून सगळं इम्प्रूव्ह करू शकतो. मेन म्हणजे तुम्ही साडी कशी घालता, आपल्या इथल्या
निर्या कसा करता हे सगळ्यावर डिपेंड आहे. निर्या तर व्यवस्थित नाही आला तर आपण चांगलं दिसणार नाही. किती पण साडी महागातली 10,000ची असली तरी आपण चांगलं दिसणार नाही. त्यासाठी स्वतःवर प्रेम खूप खूप करा.